खरं तर मोठी बातमी म्हणावी लागेल। राज्याचं खाते वाटप लवकरच होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। खाते वाटप आज किंवा उद्या सकाळी जाहीर होईल असं फडणवीस यांनी म्हटलंय। तर खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे पोहोचली असल्याची माहिती सध्या समोर येते। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार हे लवकरच काही वेळातच खरं तर समजणार आहे। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 7 दिवस झाले तरी सुद्धा मंत्र्यांचं खाते वाटप झालेलं नाहीये। त्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाते। खाते वाटप लवकरच होणार आहे। लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं। खाते वाटप लवकरच होणार आहे। लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं। खाते वाटप लवकरच होणार आहे। लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं। खाते वाटप लवकरच होणार आहे। लवकरचचा अर्थ ते आजही होऊ शकतं किंवा उद्या सकाळी देखील होऊ शकतं। तर शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधाराला शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा शरद पवारांनी दिलेला आहे। तर देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे। शरद पवारांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतलाय। मस्साजोग गावात जाऊन शरद पवारांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन केलंय, तसंच गावकऱ्यांसोबत संवाद साधलाय। गावकऱ्यांच्या संतप्त भावना पवारांनी जाणून घेतल्यात। गावकऱ्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवू असा शब्द शरद पवारांनी यावेळी दिलाय। बीड जिल्ह्यातील जे काही घडलं ते कोणालाही न पटणार आहे आणि सहन न होणार आहे। ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली आहे त्यांनी गेल्या 15 वर्ष लोकांसाठी भरपूर काम केलंय। तरुण कर्तबगार लोकप्रतिनिधी तुमच्या गावात काम करत होता, कोणाला तरी दमदाटी झाल्यामुळे चौकशी करण्याची भूमिका का घेतली म्हणून बाहेरून कोणीतरी येतो आणि त्यांच्यावर हल्ला करून हत्या करतो। हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। हल्लेखोराचा कोणाशी संवाद चालू होता ही माहिती बाहेर काढली पाहिजे असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हाला कोणाला न शोभणारी आहे। याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे। जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत, आपण सगळे आहोत। सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं शरद पवारांनी यावेळी जाहीर केलं। पक्षाच्या खासदारांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा संसदेत मांडल्यामुळे देशातील प्रसार माध्यमं या प्रकरणी प्रश्न विचारतायत। याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलंय। तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मिक कराड यांचा उल्लेख केलाय। सगळ्यात महत्त्वाचं साहेब, हे मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना, हे फक्त हे वाल्मिक कराडे साहेब ह्याच्यामध्ये नाही, हे जो हे आपला जिल्हा एकदम पुरोगामी तुम्हाला विचारा मारणार जिल्हा आहे साहेब। ह्या माणसांनी सगळी ही काशी करून टाकली। या दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली। संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेतही संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून घणाघाती भाषण केलं होतं। शरद पवारांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही मस्साजोग गावात पोहोचले। अजित पवारांनी या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही असा शब्द दिलाय। संतोष देशमुखांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात प्रचंड तणाव निर्माण झालाय। परिणामी सरकार संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर आणि मास्टर माइंडवर काय कारवाई करणार याकडेच जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलंय। सिद्धार्थ गोदामसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर बीडच्या मस्साजोगमध्ये सांत्वनपर भेटीस गेलेल्या शरद पवारांसमोर आपली कैफियत मांडताना मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रडू कोसळलेला आहे। तर संतोष देशमुख यांच्या लेकीने सुद्धा पवारांसमोर आपल्या अश्रूंची वाट मोकळी केली आहे।
एकंदरीत इथलं वातावरण हे अधिकच भावूक झाल्याचं बघायला मिळालं. पवारांनी देशमुख यांच्या मुलगी वैभवीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे, तर आम्हाला काही नको, लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी वैभवीनं केलेली आहे. नाराजी तर असणारच, कारण की इतका वेळ का लागतोय? 13 दिवस झाले ना. आज तुम्ही आतापर्यंत 4च आरोपी पकडलेत, बाकीच्यांचं काय? आणि मग न्याय तर कधी भेटणार? तर लवकरात लवकर पाहिजे आम्हाला, दुसरं काही नको. एक फार महत्त्वाचं त्या ठिकाणी बोलली पवार साहेबांना की 7 आरोपी अटक करून काही भागणार नाही, त्यांचे सूत्रधार पुन्हा 7 गुंड तयार करतील. तुझ्या मनात भीती अजूनही आहे? भीती मला एवढंच वाटतंय की जी आज परिस्थिती माझ्या आणि माझ्या कुटुंबावर आहे ती दुसऱ्या कोणावर नसून, म्हणून मी एवढंच सांगते की जो मेन सूत्रधार आहे तुम्ही त्याला लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घ्या. भीती आहे कुटुंबाला अजून? भीती तर असणारच ना. आज माझे पप्पा इतकं होते, त्यांनी समाजासाठी इतकं केलं, तर सामान्य व्यक्तीचं काय? तो कसा वावरेल या जगात?